तर जे महाराष्ट्र भावांनो, तर आपण फॉरेस्ट गार्डचा सेकंड टॉपिक घेऊन आलोय. तो म्हणजे कोणता टॉपिक? आपला दिशा टॉपिक. कारण बघा आता तुम्हाला सांगतो की ऑलरेडी आपण कोणता टॉपिक घेतलाय? कॅलेंडर टॉपिक घेतलाय. आजचा टॉपिक असेल दिशा. ऑलरेडी ज्यांनी हा लेक्चर बघितला ना त्यांनी लेक्चर जाऊन बघू शकता. तुम्हाला एक छोट्या पद्धतीने सांगतो. प्रॉब्लेम असा आहे, आज मी जे शिकवणार ते थोडं हार्ड लेवल असेल, कारण आपल्याला मेन म्हणजे एक्झाम मध्ये काय येणार ते शिकणं गरजेचं आहे. मग त्यांनी काय प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला की बाकीचे युट्यूबला असे लेक्चर नाही भेटत, कारण आपण खूप हार्ड घेणार आहे. त्याच्यामुळे आज तुमच्या डोक्याच्या वरून जाईल, पण तुम्ही ते प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. आणि आजचा लेक्चरचं खरंच तुम्हाला किती टक्के समजलं मला एवढंच कमेंट पाहिजे. तुम्ही आज कमेंट काय करणार की 100%तलं किती टक्के समजले हे तुमचं मला कमेंट गरजेचं आहे, जेणेकरून मला समजेल की मी जे शिकवतो ते किती मुलांना समजतंय. तर बघूया आपण. सगळ्यात पहिला आपल्याला दिशा माहिती पाहिजे. तर दिशा माहिती करण्यासाठी तुम्हाला सांगतो, हे बघा टोटल 8 दिशा असतात. डायरेक्ट असं आखून घ्यायचं. सूर्य कुठून उगवतो? इथून सूर्य उगवतो, खुश असतो. सूर्य इथून थोडा नाराज असतो. ठीक आहे. उगवतो सूर्याचं काय असतं? पूर्व असतं. ठीक आहे. इकडं काय येणार? पश्चिम येणार. ठीक आहे. लक्षात ठेवा सूर्याची काय असती? आग असती. आग 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 सोडतो, पण इथं आग नाही करतो मी कधी पण, कारण आग कधी पण खालून दिली जाते. असं काहीतरी लक्षात ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला आग्नेय कळेल की बाबा सूर्याच्या जवळ आग्नेय. ठीक आहे. जेव्हा पण कधी आ येईल इथं वा आलाच पाहिजे. वा अपोजिट साईडला वा येणार म्हणजे येणार. आ आणि वा हा आवाज येतोच, त्याच्यामुळं आग्नेयेचं वायव आलंच पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की बघा इथं नैऋत्य येईल आणि इकडे येईल ईशान्य. ठीक आहे. आता इथं एक वेलांटी म्हणून लक्षात ठेवू शकता, आणि इकडे 2 आहेत. ह्याला वरच्याला 1 नांगे आहेत आणि खालच्याला 2 नांगे आहेत. ठीक आहे. वरती 1 नांग्यावाला बसलाय आणि खाली 2 नांग्यावाला बसलाय, असं काहीतरी लक्षात ठेवा तुमच्या इच्छेने, कारण हे लक्षात ठेवायचं. याला ट्रिक नाही, तुमचं डोकं लावायला लागेल. कधी पण उत्तर दिशा वर असते. तुम्ही मॅप मध्ये पण बघितलं असेल, ज्यांनी 1ली ते 10वी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय त्यांचं हे चुकलंच नाही पाहिजे, उत्तर वर असतं. राहिली कुठली दिशा? दक्षिण. हे बघा, जर तुम्ही पोलीस भरती देत असला तर बऱ्यापैकी तुम्हाला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर समजलंच पाहिजे. त्याच्यानंतर आग लागते म्हणून आग्नेय येणार, खालून आग लागली, वा आ सोबत वा आवाज येतोच. वरती 1 नांगा, खाली 2 नांगे. आता तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा काय समजायची ट्रिक समजली नसेल तर तुम्हाला कोणच शिकवू शकत नाही. चल बघूया आता पुढचा टॉपिक. जसं मी सांगितलं, हा अजून एक सांगतो. जेव्हा कधी पण असं येईल बघा, जेव्हा हा आपला असा अँगल पकडा, ह्याला ईशान्येलाच आपण उत्तर पूर्व असं बोलतो, म्हणजे, आणि ह्यालाच दक्षिण पूर्व बोललं जातं. हे काही लई मोठी गोष्ट नाही, असं शिकवण्यासारखं नाही. आणि ह्यालाच पूर्व उत्तर पण म्हणू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. असं पूर्व उत्तर म्हणा, नाहीतर उत्तर पूर्व म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्यालाच ईशान्य म्हणतात. ऍक्च्युअली ईशान्य म्हणजे हे एकसारखे शब्द झाले, जी उत्तर आणि पूर्वचे मध्ये उत्तर पूर्व पण म्हणतात, त्याला 1 नांगेवाला ईशान्य पण म्हणतात. आता हे सोपं आहे, काय एवढं ह्याच्यात सांगण्यासारखं नाहीये. इकडचं जरी आलं तरी पश्चिम आणि मध्ये रेष देतात आणि तिथं दक्षिण लिहितात. तर हे तुम्हाला छोटीशी गोष्ट समजली पाहिजे म्हणून तुम्हाला सांगितली. तर त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया. बघा आता तुम्हाला एक छोटस होमवर्क देतो मी. हे बघा, आपली मी दिशा सांगितली होती, आपण दिशा कशी काढली होती अशी. ओ नो, गलत हो गया. ठीक आहे. तर आपली दिशा काय होती? सिंपल अशी होती.
हा आपला मिडल पॉइंट होता. आपण काय सांगितलं होतं की सूर्य उगवतो तिकडून पूर्व, तिकडून असतो पश्चिम. ठीक आहे, आम्हाला माहिती उत्तर सगळ्यात वरच असतो. पहिल्या ते 10वी पर्यंत शिकलेलं आहे. उरली दिशा कुठली? दक्षिण. आग आग कुठून लागते? आपला सूर्य होता, सूर्याची आग लागते म्हणून आवाज आलाच पाहिजे, आग्नेय. कारण आग हा शब्द येतोय आ नंतर वा, आलाच पाहिजे. आ आणि वाच एक खूप अतूट प्रेम आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ट्रिकने लक्षात ठेवा, आची अपोजिट साईड वा येणारच. आता लक्षात ठेवा, वरती जो बसलाय तो एक नांग्यावाला, हा एक नांग्यावाला, आणि खालचा जो येतो 2 नांग्यावाला. बऱ्यापैकी तुम्हाला या दिशा समजल्याच असतील, आणि नसतील समजले तर पाठ करत बसा. ट्रिक लक्षात ठेवा, 1 नांगा 2 नांगा आग लागली आणि वा आवाज आला. चला आपण आता पुढचा टॉपिक घेऊ, विथआउट वेस्टिंग टाइम. आपण जरा इंग्लिश सुधारवत आहे आपली सुद्धा, कारण माझी सुद्धा कमजोर आहे. आता तुम्हाला सांगतो, आपण अख्ख्या लेक्चर मध्ये या एरो वरती खेळणार आहे. तर तुम्हाला सांगतो बघा, जेव्हा असा मी एरो नेईन, तुम्हाला इमॅजिन करायची की तुम्ही एरोच्या वर थांबलाय, एरोच्या वर थांबलाय, आणि जेव्हा तुम्ही अशा एरोला, म्हणजे या एरोवरती आलाय, एक्झाम्पल तुम्ही असं थांबलाय, ठीक आहे, तेव्हा बघायचं आपली उजवा हात आणि डावा हात, म्हणजे मी असं थांबलोय उजवा डावा, बघा हा माझा उजवा, ही दिशा उजवी आहे माझी, आणि ही दिशा माझी डावी. आता उजवा हात आणि डावा हात घरच्यांना विचारा, जर तुम्हाला उजवा हात आणि डावा हात समजत नसेल तर, कारण आपले घरचे चांगल्या पद्धतीने सांगतील तुमचा उजवा हात कोणता आहे आणि डावा हात कोणता आहे. जेव्हा तुम्ही इथं थांबणार असं, ठीक आहे, तुम्हाला इमॅजिन करायचे या ह्याच्यावर मी थांबलेलो आहे, ठीक आहे, मग माझा उजवा हात आणि डावा हात, मी असं थांबलो, हा उजवा आणि हा डावा, म्हणजे हा माझा उजवा हात येणार आणि हा माझा डावा हात येणार. ठीक आहे, तसंच या एरोला पण मी इमॅजिन करणार, मी थांबलो, इमॅजिनरी हे सगळं. माझी वरची साईड उजवी येईल. मला जर बोर्डवर आडवं थांबता आलं असतं ना असं सरळ, मी लगेच थांबून दाखवलं असतं, पण आता पॉसिबल नाहीये. त्याचं कारण आहे गुरुत्वाकर्षण शक्ती. ही माझी डावी बाजू, म्हणजे ही उजवी ही डावी. आता हे तर सांगायला अवघड आहे, असं असं पाहिजे, मी ही उजवी ही डावी, म्हणजे इकडं माझा उजवा हात जातोय बघा. बाप रे, तुम्हाला सांगता सांगता मी पडायचं राव. ठीक आहे, उजवा आणि डावा तुम्हाला समजला असेल बऱ्यापैकी. आता उजवा डावा बघा तुम्हाला, अरे अरे लिहिताना पण मी उलटच लिहिलं काय. जेव्हा खाली साईड येणार तेव्हा बघा माझी ही उजवी आहे आणि ही माझी डावी आहे, म्हणजे उजवा डावा. तुम्हाला हे समजलं जर नसेल, आपल्या वहीमध्ये 4 एरो काढा आणि सरळ लिहून बघा, उजवा डावा उजवा डावा उजवा डावा. 100% तुमचा सॉल्व्ह होणार हा प्रॉब्लेम. लय जण इथंच चुकलेले आहेत आणि इथंच तुमचे सगळे मार्क जातात. ह्याच्यावर लय प्रॅक्टिस करा, मी ह्याच्यावर तुम्हाला टाइम घालवतोय, ह्याचा अर्थ खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर आपण पुढचं थोडस बघूया. अहो हे थोडेसे डायरेक्शन्स असतात, हे काय एवढं म्हणजे तुम्हाला युजला येऊ शकतं, आपण घेणारच आहे. कोणताही कोण 90 डिग्रीचा असतो, हे लक्षात राहून द्या तुमच्या. ठीक आहे, परत तुम्हाला सांगतो, जेव्हा 90 डिग्रीचा अर्ध करणार तुम्ही, हा 45 डिग्री असतो, हा 45 डिग्री असतो, तुम्ही या दोघांची बेरीज करणार ना तेव्हा 90 डिग्री भेटणार, म्हणजे आपला असा कोण असतो तो 45 डिग्री. तुम्ही बघा ना, आता 45 म्हटल्यावर याचे आपल्याला 3 भाग पण करता येतात बघायला गेले तर, असे 15 15 15 होतात ना, म्हणजे याचे आपण तोडू भाग पण करू शकतो. बघा 15चा पण अँगल बनतो त्या 90 मधून, 30चा पण बनतो, ठीक आहे, 10 डिग्री पण असतो. ठीक आहे, आपण अजून एक शिकून घेऊ. जेव्हा आता हा अँगल बघा 180 लिहिलेला आहे, ठीक आहे, दिसतोय का तुम्हाला. तर ह्याचं तुम्ही जेव्हा असं तूट करणार ना, हा 90 डिग्री आहे आणि हा 90 डिग्री आहे, मग ह्या दोघांचं मिळून 180 यांनी केलेलं आहे. ठीक आहे, जर ह्याच्यामध्ये जर तुम्ही अजून एक ऍड केला असता ना अशा पद्धतीने, म्हणजे बघा असा बघा असाच हा ऍक्च्युअली काही फरक नाही, ही 90 ही 90 ही 90, तर टोटल 270 केलंय. आणि बघा ह्याला पूर्ण करून 360 डिग्री म्हणते, ही माहिती पाहिजे तुम्हाला. 120 डिग्री काय असतो ऍक्च्युअली, ह्याच्यात हा 90 आहे आणि हा 30 आहे, 90 + 30 120 होतात. काही ठिकाणी हे वापरणारे
म्हणून मी तुम्हाला एक छोट्या पद्धतीने सांगितलं, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन जंबल व्हायला नको. आता बघूया आपण डायरेक्ट आता एक्झाम्पल्स वर येऊ सरळ भाषेत. आता आपण एक्झाम्पल्स वर तुम्हाला मी सांगतो की कोणतेही म्हणजे समजा तुम्हाला शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह करायचं असेल तर ह्याला असतं ट्रिपलेट. ठीक आहे, ट्रिपलेट काय असतं ते पाठ करायची कधी पण बघा. 3-4 पाठचं इम्पॉर्टंट आहे, 5-12 13चा पण इम्पॉर्टंट आहे, 7-24 25 पण पाहिजे लक्षात तुमच्या. म्हणजे ह्या 9-40 41 लय वेळा आलाय, 11-60 61 पण आलेला आहे. हा पण एक खूप वेळा विचारला जातो. 20-21 29चं पण ट्रिपलेट पॉप्युलर आहे. खालचे तर तुमच्या लक्षात नाही राहणार. हा 20-99 101 लक्षात ठेवा. ओव्हरऑल हे पण आणि हे एवढं तर बेसिक तुम्हाला माहिती पाहिजेत, म्हणजे एवढे ट्रिपलेट लक्षात पाहिजेत आणि ते तुम्ही पाठ करा, जेणेकरून तुम्हाला बाकीच्या एक्झाम साठी फायदा होईल. कारण फॉरेस्ट साठी ट्रिपलेट एवढे महत्वाचे नाही, कारण फॉरेस्ट भरतीमध्ये टाइम खूप आहे. पण पोलीस भरती म्हणा, बाकीच्या ज्या सरकारी जॉब मध्ये आहे ना, तुमच्याकडे टाइम नसणार. त्याच्यामुळे ट्रिपलेट पाठ करा, जेणेकरून तुमचा फायदा होईल. ट्रिपलेट म्हणजे काय नसतं बघा, तुम्हाला सांगतो. जसं की एक्झाम्पल देतो, हे 3 आहे, हे 4 आहे, 5 आहे. ह्यांचं कॉम्बिनेशन काय असतं बघा. 3चा वर्ग काय असतो, 9 असतो. 4चा वर्ग काय असतो, 16 असतो. 5चा वर्ग काय असतो, 25 असतो. वर्ग ज्यांना माहिती नसेल, जसं की बघा आता 1चा वर्ग 1 येतो का, 1 गुणिले 1 1. 2चा वर्ग काय असतो, 2 गुणिले 2 4. 3चा वर्ग काय असतो, 3 गुणिले 3 9. कारण मुलांना वर्ग पण माहिती नसतं. वर्ग म्हणजे काय असतो, कोणतीही संख्येला त्याच संख्येने गुणायचं, त्याला वर्ग म्हणतात. ठीक आहे, बघा 5 गुणिले 5 केलं 25, 4 गुणिले 4 केलं 16, 3 गुणिले 3. पण तुम्ही एक बघा, ह्या दोघांची जेव्हा मी ऍडिशन करणार ना, 16 प्लस 9 तेव्हा येणार 25, म्हणजे ही संख्या भेटते. त्यालाच ट्रिपलेट म्हणतात, की त्यांचा संबंध एकमेकांशी मिळता जुळता असतो, त्यालाच आपण ट्रिपलेट म्हणतो. तर आपण आता ह्याचा यूज करायला शिकू आपण, जेणेकरून तुम्हाला ट्रिपलेटचा यूज समजेल. पण ट्रिपलेट यूज करताना आपला ट्रायंगल तयार झाला पाहिजे. असा हा ट्रायंगल पाहिजे. तुम्हाला माहिती असेल की पायथागोरस थेरमलाच 45 45 90 पण म्हणतात. हे तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला बेसिक सांगितलं, कारण 10वीला लय जणांना टॉपिक पण असेल, त्यांनी हा थेरम पण पाठ केला असेल. तेव्हा बघा एबीसी असायचं तुमचं, असं बरोबर ना, असं होतं ना थेरम तुमचा. मग होता AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. बऱ्यापैकी सम ह्यानी सॉल्व्ह करायचे असतात, पण कसं आहे आपल्याकडे टाइम नसतो. पण तुम्हाला माहिती पाहिजे की हे सम कोणत्या स्टेपनी कोणत्या थेरमनी होतात. कारण एखाद्याने तुम्हाला विचारलं की त्याचं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. तर हा पायथागोरस थेरमनीच हे सम सॉल्व्ह करायचं असतं, पण आपण आपल्या वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू, जेणेकरून तुम्हाला जंबल होणार नाही. कारण मी पायथागोरस थेरमनी जर करायला गेलं, खूप सारी मुलं कन्फ्यूज होतात. तर आता बघा, सगळ्यात मी पहिलं काय सांगितलं की बघा, घोटाळे सर घराच्या 9 किलोमीटर उत्तरेकडे गेले. ठीक आहे, आता आपली दिशा उत्तर कोणती, घोटाळे सरांना आपण इथं टाकू. ओके, घोटाळे सर काय घोटाळेच करते, नाव डेंजर आहे का नाही. ठीक आहे, मी माझा इथं घोटाळे सरांची लोकेशन तयार केली. आता घोटाळे सर घराच्या 9 किलोमीटर उत्तरेकडे गेले, हे स्टेटमेंट आहे आपलं पहिलं. पण आपल्याला आता उत्तर दिशा कशी माहिती पाहिजे. ठीक आहे, मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं, ऍरो जेव्हा असणार तेव्हा ती वरची दिशा उत्तर असते, ही पूर्व असते, ही पश्चिम असते आणि ही दक्षिण असते. आता बघा, जेव्हा तुम्ही हे एक्झॅक्ट असं तयार झाले बरोबर, हा घोटाळे सरांचा बिंदू आहे ना, हा मिडललाच पाहिजे आपल्याला. ठीक आहे, हा बिंदू इथंच पाहिजे, मिडलनीच बघायचं. हे तिन्ही दिशेला नाही बोलले, आपल्याला वरच्या दिशेला बोलले. मग आपण कुठं जाणार, वरच्या दिशेलाच जाणार. पूर्व बोलले असते घोटाळे सर पूर्वला गेले असते, पश्चिमला बोलले असते पश्चिम घोटाळे गेले. आता घोटाळ्यांना बोलवले उत्तराकडे, तर आपण उत्तराकडे पाठवू. किती गेलेत बाबा, 9 किलोमीटर. ठीक आहे, लय चालले घोटाळे सर, फॉरेस्ट भरतीपेक्षा पण जास्त चालले आपले घोटाळे. डावीकडे वळून 40 किलोमीटर जाऊन शाळेत पोहोचले. वा, डावीकडे, डावी उजवी माहितीये ना कशी. आता लय जण म्हणतील मला माहितीच नाही, चला आपण त्याच्यावर पण करू. ठीक आहे, माझा ऍरो कुठे बघितलं, हा ऍरो बघा मगाशी काढले होते आपण खूप सारे.
उजवी डावी, ठीक आहे, ही उजवी आहे माझी बाजू, ही बाजू डावी आहे, बराबर. उजवी बाजू कळली, डावी बाजू कळली तुम्हाला. 40 किलोमीटर जाऊन शाळेत पोहोचले. वा 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 वा, घोटाळे तर चालत कशाला गेले काय माहिती, गाडीवर तरी जायचं. 40 किलोमीटर गेले, म्हणजे हे पण स्टेटमेंट आपण लिहिलं कारण ते डावीकडे वळाले म्हणून. तर सरांचे घर ते शाळा, म्हणजे सरांचं घर कुठं होतं, इथं होतं. शाळा कुठं येते, इथं आहे, कारण इथं पोहोचले शाळेपाशी. तर अंतर किती किलोमीटर आहे, अरे बापरे, ह्यांचं काढायचं आपल्याला अंतर. म्हणजे एक प्रकारे बघा अशीच आकृती झाली, त्याच्यामुळे मी दिली आहे तुम्हाला. जेव्हा पण ट्रायंगल तयार होतो आपण कोणता रूल वापरायचा, ट्रिपलेट रूल. तर बघा आपण जेव्हा ट्रिपलेटचं मी बोललो होतो तुम्हाला की ट्रिपलेट, बघा ट्रिपलेट मध्ये कुठला आहे, 9, 40, 41 पण आहे. तर आपला ट्रिपलेट इथं लिहून घ्या, 9, 40, 41. आपल्या ट्रिपलेट मध्ये पण आहे, 9 पण आहे. तर या दोघांना पण कट करा, 40 ला पण कट करा, 40 कट झाला, 9 ला पण कट करा, उरलं काय, 41. ह्याचा आन्सर येणार 41. ट्रिपलेट जेव्हा पार्ट असेल तेव्हा. पण आता ऐका, खूप सारे शहाणे काय करतील, क्वेश्चन डायरेक्ट बघतील, 40 आहे म्हणजे 40 पण बघतील, 9 पण बघतील आणि उत्तर डायरेक्ट 41 देतील. असं करू नका, कारण कधी कधी काय होतं माहितीये का, की हा ट्रायंगल तयार नाही झालं तेव्हा ट्रिपलेट वापरता येत नाही. त्यामुळे ही डायग्राम काढणं खूप महत्वाचं आहे. पहिलं डायग्राम काढा डायरेक्शन मध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. चला आता आपण ह्याच्यानंतर सम दुसरं ट्राय करू, जेणेकरून तुमचा अजून एक डाऊट क्लिअर होईल. आता लय जणांचा प्रश्न येणार की सर आम्हाला हे चार्ट पाठ नसेल तर, वेट, जर आम्हाला हे सम पाठ नसेल तर काय करायचं. समजा तुम्हाला हे येतच नाही, ठीक आहे, त्याच्यावर पण आपण काढू, ठीक आहे. आता बघू, गणपत दक्षिणेकडे 4 किलोमीटर चालत गेला. पहिले मी गणपतला लिहितो. गणपत दक्षिणेकडे 4 किलोमीटर चालत गेला. ओके, दक्षिण दिशा माहिती आहे ना आपली कुठे, 4 किलोमीटर. आता बघा गणपत इथे आपल्याला माहिती येतं दक्षिण दिशा खालची साईड आहे आणि हा माझा बिंदू इथं असणार, ऑफकोर्स तो खाली जाणार. उजवीकडे वळून, पहिलं स्टेटमेंट तर आपण इथपर्यंत पूर्ण केले. नंतर तो उजवीकडे वळून 3 किलोमीटर चालत गेल्यावर, ठीक आहे, आता आपण हे स्टेटमेंट कंप्लीट करू. आता मला माझ्या डायरेक्शन नुसार उजवी बाजू आणि डावी बाजू बघायला लागेल. मी असा थांबलो, ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू. ओके, तर माझी उजवी बाजू ही येते बघा, ही माझी उजवी येते आणि ही माझी डावी येते. आता आपल्याकडे बोलले काय, उजवीकडे. जर डावीकडे म्हटलं तर डावीकडे गेला असता, उजवीकडेच गेलं तर उजवीकडेच पाठवू ना त्याला, भलत्या दिशेला पाठवून काय चालणार आहे त्याला. 3 किलोमीटर गेला. ओके, सुरुवातीच्या ठिकाणापासून, ठीक आहे, म्हणजे त्यांनी आपल्याला काय विचारलंय, हे अंतर विचारले, म्हणजे सुरुवातीच्या ठिकाणापासून गणपत किती अंतरावर आहे हे बघा. आता आपण थोडस बघा, इथं बघा तुम्हाला सांगतो, जसं की ट्रिपलेट होता 3, 4, 5, बराबर. मगाशी मी जे ट्रिपलेटने शिकवलं 3 आणि 4 आहेत, 3, 4 कट केला, त्याचा अंतर 5 येते. हे सोपं आहे, मान्य करा. एखाद्याला बिचारायला ट्रिपलेट येतच ठीक आहे, आपल्या जे ट्रिपलेट येतच नाही, तेव्हा काही सोल्युशन आहे का. जर तुम्हाला ट्रिपलेट येत नसेल आणि असा ट्रायंगल तयार झाला, काय करायचं, सरळ भाषेत तुम्हाला सांगतो, ह्या दोन्ही संख्या बघायच्या, एक 4 आहे, एक 3 आहे. जी मोठी संख्या आहे 4चा वर्ग, आणि जी छोटी संख्या ती नंतर घ्यायची, अधिक 3चा वर्ग. समजलं. परत 4चा वर्ग वजा 3चा वर्ग. समजलं. मी काय केलं, जेव्हा मला ट्रिपलेट माहिती नाही तेव्हा ही प्रोसेस केली. आता 4चा वर्ग काय येतो, मी वर्ग कसा काढायचा सांगितलंय, तो येतो 16 अधिक 9. यांची बेरीज करणार तेव्हा तुम्हाला येणार 25. ठीक आहे, ह्याचा पण आपण करणार तसं, 16 वजा 9
16तून जेव्हा तुम्ही 9 घालवणार तेव्हा तुमचं उत्तर येणार 7. आले तुमचे दोन्ही उत्तर भेटली काय? एक भेटलं 25, एक भेटलं 7. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय लक्ष द्यायचं की ह्याच्यातला कोणती संख्या वर्ग संख्या आहे? 7 ही वर्ग संख्या आहे का? नाहीये. 25 ही कशाची वर्ग संख्या आहे? बघा तुम्ही 5 गुणिले 5 करणार तेव्हा 25 येणार. 25 येणार. तर ही वर्ग संख्या ज्याची पण येईल ते आन्सर लिहून घ्यायचं सरळ. आलं? मागचे जे घोटाळे सर होते ना त्याला पण तुम्ही तसंच करून बघा, तुमचं उत्तर भेटून जाईल. आता पुढचं एक्झाम्पल घेऊ जेणेकरून तुमचा हा पण डाऊट क्लिअर होऊन जाईल की मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगितलं. बघा मोहिनी पूर्वेकडे 5 किलोमीटर चालत गेली. ठीक आहे. आता आपल्याला मोहिनीसाठी काहीतरी करावं लागेल. बघा मी इथं मोहिनी लिहिली. ठीक आहे. दिसतेय ना मोहिनी कुठे आहे? स्क्रीनवर दिसते ना. हा मोहिनी लिहिली. पूर्वेकडे 5 किलोमीटर चालत गेली. मी माझ्या दिशा पण माहिती पाहिजे मला. दिशा इम्पॉर्टंट आहे. आता इथं जेव्हा बिंदू करणार तेव्हा माझी पूर्व दिशा इथं असेल. ऑफकोर्स मोहिनी कुठे गेली? पूर्वेकडे गेली. मोहिनी पूर्वेकडे का गेली 5 किलोमीटर? आपल्याला काय करायचे? चला गेली, आपल्याला सॉल्व्ह करायचं मतलब आहे. 5 किलोमीटर. नंतर ती डावीकडे वळून 4 किलोमीटर चालत गेल्यावर पहिली 5 किलोमीटर गेली, नंतर डावीकडे 4 किलोमीटर. माझी उजवी बाजू आणि डावी बाजू. ठीक आहे. ही माझी उजवी येईल, ही माझी डावी येईल. ठीक आहे. आता डावी बाजू म्हटल्यावरती किती गेली डावीला? 4 किलोमीटर गेली. तर ती तिच्या सुरुवातीच्या ठिकाणावरून किती अंतरावर असेल? सोपं आहे, काही अवघड नाहीये. सेम सेम मागचे जे केले तेच. आपला पहिला ट्रिपलेट रूल. ट्रिपलेट रूल तुम्हाला माहिती आहे ना की बघा 3, 4 हे ट्रिपलेट मध्ये येतात. त्याच्यामध्ये 4 पण आहे आणि 5 पण आहे. ठीक आहे. आणि ट्रायंगल तयार झालाय. मुद्द्याचं गोष्ट म्हणजे आपला ट्रायंगल झालेला आहे. तर आपलं काय फोडणार? 4 पण फोडणार आणि 5 पण फोडणार. आन्सर काय येणार आपलं? याचं 3 आन्सर आहे. जर मला ट्रिपलेट रूल माहिती नाही, मोठी संख्या काय आहे? 5चा वर्ग, तर मी 5चा वर्ग घेणार अधिक 4चा वर्ग घेणार छोटी संख्येचा. परत सेम 5चा वर्ग वजा 4चा वर्ग. ह्या दोघांची मी बेरीज करून बघणार. 25, 5 5 25, 4 4 चोक 16, दोघांची टोटल येईल 41. 5चा वर्ग 25, ह्याचा 16 बरोबर 0 9. आता तुम्ही ह्याच्यात बघा, एकाचा आलंय 41, एकाचा आलंय 9. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याची जी पण संख्या वर्ग संख्या असेल, 9 कशाचा वर्ग आहे? 3चा वर्ग आहे का? 3 गुणिले 3 करणार तेव्हा तुमचं 9 येणार. तुमचं परत आन्सर येईल 3. म्हणजे तुम्हाला ते माहिती असो ट्रिपलेट अथवा नसं माहिती असो, तुमचं उत्तर कोणत्याही पद्धतीने निघतंय. आता आपण थोडा पुढचा प्रश्न घेऊ. ओके. सायली तिच्या घरापासून उत्तरेला 4 किलोमीटर गेली, नंतर 5 किलोमीटर गेली. अहो कधी पण फॉरेस्टचा पेपर देत असेल तुमच्याकडे टाइम एवढा आहे ना की तुम्ही प्रॉपर त्याला वाचून सॉल्व्ह करू शकता. अवा सायलीच्या घरापासून ती उत्तरेला 3 किलोमीटर गेली. ठीक आहे. पहिले आपली स्टेटमेंट आहे, पूर्ण स्टेटमेंट आपण लिहू इथं. अवघा सायली. ठीक आहे. ही डायरेक्शन आपली कुठे गेलीये? उत्तरेला गेलीये. ठीक आहे. डायरेक्शन पाहिजे आपल्याला, ही उत्तर दिशा आहे. ठीक आहे. तर उत्तरेला किती गेलीये? 3 किलोमीटर. हा एरो महत्वाचा आहे. ठीक आहे. तर बघा 3 किलोमीटर गेली, उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेली. आता माझी उजवी बाजू ही आहे आणि डावी बाजू ही आहे. तर मी पहिला तिला उजवीकडे वळवलं. उजवीकडे वळून किती किलोमीटर गेली ती? 5 किलोमीटर गेली. ठीक आहे. हे 5 किलोमीटर लिहिलं. नंतर डावीकडे वळून आपलं हे स्टेटमेंट झालं 5 किलोमीटरचं. नंतर डावीकडे वळून 6 किलोमीटर गेली. आता हा डावीकडे वळून बघायचा. आता इथून ती कुठं वळाली आहे? उजवीकडे आणि डावीकडे. आता हिची बाजू बघा, ह्या एरोवरती तुम्ही थांबला पाहिजे मेन म्हणजे. मग उजवी आणि डावी, मग ती डावीकडे किती गेली आहे?
6 किलोमीटर गेली आहे. ठीक आहे, 6 किलोमीटर गेली. हे पण आपलं स्टेटमेंट पूर्ण झालं. पुन्हा डावीकडे वळून 5 किलोमीटर गेली. अरे सायली यार, काय वळायला लागली सारखी सारखी. ठीक आहे, माझी ही उजवी बाजू, ही माझी डावी बाजू. ओके, म्हणजे मी माझ्या डाव्या बाजूला गेली आहे, तर डावी बाजू या एरोवरती ठेवली तर डावी बाजू ही येते. एक्झॅक्ट बघा, आपली डायरेक्शन हे चुकवू नका. आणि ती किती गेली? 5 किलोमीटर गेली. शेवटी उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेली. आता बघा, ही असं जेव्हा मी इथं थांबणार तेव्हा माझी उजवी बाजू इकडे वर येणार. ही उजवी आणि खालची डावी ही लक्षात ठेवा. ती वर किती गेली? 2 किलोमीटर गेली. ठीक आहे, बऱ्यापैकी थोडस ऍक्च्युली क्वेश्चन मध्ये गेले, पण सांगितल्यानुसार समजलं असेल. तिच्या घरापासून किती अंतरावर आहे? हे बघा, आता आपले हे किती आपलं 2 किलोमीटर आहे. ठीक आहे, बघा आता सायली आणि तिच्या घरापासून ह्या दोघांचं पण अंतर सेम आहे. सायली काय माहिती इकडं 5 पण गेली, परत 5 आली, कशाला गेली देव जाणो. ठीक आहे सायली, अशा चुका करू नको. इथं कशाला गेली होती देव जाणो, पण ती वापस आलेली आहे. म्हणजे आपल्याला ह्याचं पण डिस्टन्स बघावं लागेल. ह्याचं डिस्टन्स आहे 6 किलोमीटर. कारण बघा ना, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम पाहिजे. ते आपण इमॅजिनरी लाईन काढली आहे. ठीक आहे, इमॅजिनरी लाईन किती आहे? 6. तर आपण काय करणार, सरळ आपल्याला इथलं डिस्टन्स काढायचे. हे 3 किलोमीटर. सायलीचा हा पॉच इथून घेतला आपण, तो 6 किलोमीटर प्लस वरचे 2 किलोमीटर. किती होते? 6 आणि 3 9 आणि 2 11 किलोमीटर. ठीक आहे, समजलं तुम्हाला? समजा हाच क्वेश्चन असा विचारला, सायली तिच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? जर आपल्याला दिशा पण विचारली चुकून, सायलीची दिशा इथं आहे. सायली, समजा सायली इथं थांबली आहे, वरची दिशा कुठली आहे? म्हणजे याचं उत्तर येणार उत्तर दिशा. कारण सायली तिच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशेला आहे. जर इकडं असती तर पूर्व दिशेला, इकडं असती तर पश्चिम दिशेला. हा प्रश्न विचारलेला नाहीये, पण विचारला तर त्याचं पण तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. त्याच्यानुसार मी तुम्हाला शिकवलंय. घसा दुखायला लागला यार माझा. ओके, आम्रपाली घराच्या शाळेकडून निघाली. सुरुवातीला ती दक्षिणेला 8 किलोमीटर गेली, नंतर उजवीकडून 5 किलोमीटर गेली. 8 किलोमीटर गेली. शाळेपासून घरापासून तुझे अंतर किती आहे? ठीक आहे, हे बघा मी तुम्हाला हा होमवर्क देतोय. का सांगू का? कारण ह्याच्यात खूप टाइमपास होईल. तरी पण तुम्हाला मी इथे डायग्राम दिली आहे बघा. आम्रपाली काय नाही, थोडक्यात सांगतो तुम्हाला. ही आम्रपाली असते इथं, इथून जाते ती 8 किलोमीटरला. ठीक आहे, बघा आम्रपाली त्या घरापासून शाळेत निघाली. सुरुवातीला ती दक्षिण दिशा कुठं असते? खाली असते, म्हणून दक्षिण दिशेला गेली. नंतर उजवीकडे वळून, जेव्हा आपली अशी बघणार उजवी आणि डावी, जेव्हा ती उजवीकडे वळाली तेव्हा ती 5 किलोमीटर गेली. नंतर 5 किलोमीटर गेली, नंतर पुन्हा उजवीकडे वळाली. परत तिची अशी दिशा बघायची, ही वरची दिशा आपली उजवी. तेव्हा इथं चुकू नका, हा एरोवर लक्षात ठेवा. तुम्हाला इथं थांबवायचे आणि दिशा शोधायची. परत 8 किलोमीटर गेली. ठीक आहे, तर हे बघा इथून ते इथून. ठीक आहे, ऍक्च्युअल मध्ये हे 8 किलोमीटर इकडे गेली, परत 5 इकडे गेली, परत 8 वर गेली. मला समजत नाही की आम्रपाली डोक्यावर पडलेली आहे का रे? कोण आहे का आम्रपाली? इथं कशाला गेली होती काय माहिती? सरळ सरळ जायचं, इथं 8 गेल्या, वरत वर 8 आल्या. अवघड आहे की नाही भावांनो? असं करते बघा पोरी. चला ठीक आहे, तिचं अंतर किती? अरे अंतर काय काढायचे? हे घरापासून इथून 5 किलोमीटर अंतर. याचं उत्तरच डायरेक्ट 5 किलोमीटर आहे. हा, जर हा प्रश्न विचारला असता, आम्रपाली तिच्या घरापासून कोणत्या दिशेला थांबलीये, तर काय आलं असतं बघा. इनडायरेक्टली बघा, ही अशी आपल्याला दिशा काढायला लागली असती. तर बघा, ही आम्रपालीच्या कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. तर याचं उत्तर पश्चिम पण आलं असतं. पण आता सध्या तर आपलं ह्याचं उत्तर 5 किलोमीटर का आलंय तुम्हाला कळलं असेल. पण जर तसा प्रश्न विचारला असता तर आपली आम्रपाली पश्चिम दिशेला असते. खूप सोपे प्रश्न आहेत. आणि तुम्हाला एक सांगतो, मी आतापर्यंत जे शिकवलं ना, एकदम बेसिक लेवलचं होतं. असं समजा की शिकवायची पण गरज नव्हती. पण काही मुलांना या बेसिक गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे मला लहान बाळासारखं शिकवावं लागते.
रेल्वे स्टेशन घराच्या पूर्वेला, बघा तुम्हाला सांगतो हा क्वेश्चन थोडासा कन्फ्युजन मधले पण क्वेश्चन विचारतात, त्यामुळे हा क्वेश्चन घेतलाय. ऍक्च्युली हा क्वेश्चन म्हणजे असं काही लई तिरंदारवाला नाहीये. बघा जेव्हा पण लक्षात ठेवा, जेव्हा पण हा वर्ड येतो ना चा म्हणून, तो खूप मेन हिरो आहे, म्हणजे त्या पिक्चर मधला हिरो म्हणून पकडायचं. लक्षात ठेवा चा, रेल्वे स्टेशन घराच्या, ठीक आहे, हे माझं घर घेतलं, ठीक आहे, माझं घर, रेल्वे स्टेशन घराच्या पूर्वेला, म्हणजे पूर्व दिशा कुठे आली माझी, ही दिशा आली का पूर्व, नाही, ही दिशा पूर्व नाहीये भावांनो, दिशा लक्षात ठेवा, ही असती पूर्व, ही असती उत्तर, ही असती, आता इथं असं मी म्हणतोय म्हणून तसं लिहू नका, घर हे कोणत्या दिशेला आहे, पूर्व दिशेला. आता हे घर मी पकडलं, हा एरो केला आणि घराची पूर्व दिशा इकडे येते. जेव्हा मी असा चार्ट काढणार तेव्हा बघायचं पूर्व दिशेला काय येतं, घराच्या पूर्व दिशेला काय आहे आपलं, रेल्वे स्टेशन. ठीक आहे, मी आतापर्यंत घराच्या पूर्व दिशेला 4 किलोमीटर अंतरावर आहे, रेल्वे स्टेशन किती किलोमीटर अंतरावर आहे, 4 किलोमीटर. ठीक आहे, मी हे पण लिहिलं, माझी शाळा घराच्या, आणि माझी शाळा घराच्या दक्षिणेला 3 किलोमीटर अंतरावर आहे. बघा इथं पण काय लिहिलंय, 4, घर हा मेन आहे, ठीक आहे, माझी शाळा घराच्या, मी घराकडे आलो परत, दक्षिणेला 3 किलोमीटर आहे, काय आहे, शाळा, घराच्या दक्षिणेला 3 किलोमीटरवर काय आहे, शाळा. आतापर्यंत आपलं हे एक्झाम्पल एवढं सॉल्व्ह केलंय, अंतरावर आहे वाचनालय, माझी शाळा घराच्या दक्षिणेला 3 किलोमीटर अंतरावर आहे वाचनालय. ओके, वाचनालय, सॉरी वाचनालय, ऍक्च्युली मी थोडा कन्फ्युज झालो वाचण्यामध्ये, ऍक्च्युली इथून असं कधी कधी काय होतं माहिती का, वाचण्यात जेव्हा चुकतं ना कसं चुकतं, जसं माझं झालं होतं तसं. वाचनालय रेल्वे स्टेशनच्या, आता रेल्वे स्टेशन हा हिरो येतं का, च्या म्हणून आलाय, वाचनालय रेल्वे स्टेशनच्या उत्तरेला 5 किलोमीटर आहे. म्हणजे बघा रेल्वे स्टेशनची उत्तर दिशा इकडे येते, ही झाली पूर्व, ही झाली पश्चिम, ही झाली उत्तर, ही झाली दक्षिण. ते किती किलोमीटर आहे, 5 किलोमीटर आहे. तर आपण 5 किलोमीटर लिहिलं, काय वाचनालय, प्रॉपर लिहिलं वाचनालय. तर घर व वाचनालय म्हणजे आपल्याला सगळं आता आपण लिहिलं, पण आपल्याला डिफरन्स कुठला काढायला लावलाय, घराचा आणि वाचनालयाचा. बघा आपला एक ट्रायंगल तयार होतो इथं, म्हणजे हा ट्रायंगल तयार होतोय एक्झॅक्ट, बघा तुम्हाला ट्रायंगल दाखवतो, हा असा ट्रायंगल तयार होतोय. आपल्याला माहिती आहे ट्रिपलेट रूल आपण शिकलोय मगाशीच, आपला ट्रिपलेट रूल काय म्हणतो माहिती आहे ना, 3 4 5, ऍक्च्युली ट्रिपलेट रूलच झाला ना, आणि ह्या दोघातलं डिफरन्स सांगितलेलं आहे. आपल्याकडे 5 पण आहे आणि 4 पण आहे, 5 फोडला 4 फोडला, याचा आन्सर येणार 3 किलोमीटर. आणि जर ट्रिपलेट रूल नसेल माहिती, 5 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग, 5 चा वर्ग वजा 4 चा वर्ग, तेव्हा तुम्ही करणार तेव्हा 3 किलोमीटर येणार. आता बघा याच्यामध्ये ह्याचा काहीच यूज नाही झाला, ते तुम्हाला फसवण्यासाठी क्वेश्चन आहे. तुम्ही तुमची बेसिक आणि प्रॉपर रूल्स लक्षात असतील ना, तुमचं कोणतंच क्वेश्चन चुकणार नाही. मी आतापर्यंत जेवढं पण शिकवलं, जेवढं पण पोलीस भरतीची लेवल होती आतापर्यंतची, आता खरी मजा चालू, आणि आता शिकवायला मला सुद्धा त्रास होणार. ओके, मला सुद्धा थोडासा टाइम लागेल थोडा. मागच्या वर्षीचा प्रश्न आहे आपला, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी प्रॉपर शिकवावं लागेल, जेणेकरून तुमची चूक होणार नाही. हे बघा, सगळ्यात पहिलं प्रश्नाची एकानेक ओळ नीट वाचा. बघा काय लिहिले, पी आणि क्यू हे एका बिंदूपासून सुरुवात करतात, बस एवढं आम्हाला लक्षात आलं. तर बघा मी इथं लिहिणार पी आणि क्यू, हा एकातूनच सुरुवात करणार, हे आपल्याला माहिती पाहिजे. पी आणि क्यू आता एकातून सुरुवात करणार आहे, ठीक आहे.
पी हा उत्तरेला 20 मीटर चालतो. ठीक आहे. मग एक्झाम्पल मी जेव्हा मी इथं ठेवेन असं, ठीक आहे, माझी उत्तर दिशा वर असेल. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तेव्हा तर मी पी साठी कुठली हिरवा कलर घेतो आपला. ठीक आहे, हिरवा चांगला वाटेल. तर पी हा उत्तरेला 20 मीटर जातो. जसं की मी आता पी साठी घेतली 20 मीटर. ठीक आहे, उत्तरेला गेला 20 मीटर. ठीक आहे, माझी समोर स्ट्रेट डायरेक्शन आहे. हा माझा एरो पण तुम्हाला दिसला पाहिजे, कारण इथं चुका नाही झाल्या पाहिजेत. पी हा 20 मीटर जातो. नंतर पश्चिमेला वळतो, नाही वळतोय, आणि 40 मीटर चालतो. आता लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा इथं बिंदू येईल, असं तुम्हाला सांगतो, जेव्हा हा बिंदू जेव्हा तयार झाला असा, ठीक आहे, हा बिंदू तयार करून घ्यायचा. आणि मी इथं सांगतो, जेव्हा हा बिंदू तुम्ही असं तयार करणार, असं बघायचं, असं बघायचं. ठीक आहे, ही पूर्व झाली, ही झाली पश्चिम, ही झाली उत्तर, ही झाली दक्षिण. मग ह्या बिंदू पासून बघायचं की पश्चिम दिशा कुठे येते. तर बघा, पूर्व इकडे येणार, पश्चिम दिशा इकडे येणार. तर ह्यांनी काय सांगितले, वळतो आणि 40 मीटर चालतो. पहिलं तो 20 मीटर चालला, त्याच्यानंतर तो 40 मीटर चालला. बऱ्यापैकी आपण आतापर्यंत एवढे स्टेटमेंट केलेले आहेत पूर्ण, आणि अशी लाईन ओढू शकतो आपण. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो, म्हणजे पीच चालू आहे सगळं आतापर्यंत. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की एरोनुसार उजवी बाजू आणि डावी बाजू तुम्हाला माहिती पाहिजे. जेव्हा तो उजवी बाजूला वर जाणार, लक्षात ठेवा ही गोष्ट, तुमची उजवी बाजू वर येते, डावी बाजू खाली येणार. म्हणजे जर इकडे वळवलं तर तो डाव्या बाजूला वळणार. आता हे तुम्हाला तुमचे एरो लक्षात पाहिजेत. तो किती जातो वरच्या बाजूला, वळतो. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. ठीक आहे, मग इथं मी किती मीटर चाललो, 25 मीटर चालतो. त्याच वेळी काय म्हणताय, आपण कलर चेंज करू. त्याच वेळी क्यू हा उत्तरेकडे 45 मीटर चालतो. बघा, दोघं पण अगोदर सांगितले की एकाच बिंदूतून चालतात, त्याच्यामुळं ह्याच्यात आपण एक लाल रेषेची लाईन क्यू ची घेऊ, म्हणजे अशी घेऊ, म्हणजे ऍक्च्युली एकाच लाईनवरून चाललेत, असे वर आले. ठीक आहे, आणि किती मीटर चालतो हा, 45 मीटर. ठीक आहे, झालं. आतापर्यंत जेवढं त्यांनी स्टेटमेंट सांगितलं तेवढं आपण लिहिलं. आता बघा की कधी पण लक्षात ठेवा, त्यांनी काय लिहिलंय, पीच्या, मी अगोदरच काय सांगितलं होतं तुम्हाला, जेव्हा च्या हा शब्द येतो तेव्हा तो हिरो असतो जीवनातला त्याच्या. तर पीच्या नुसार आपल्याला बघायचे, पीच्या स्थानाच्या संदर्भात क्यू आता कोठे आहे. तर आपला ऑलरेडी काय होता, पी इथे आपण पहिल्यांदा सॉल्व्ह केलं, क्यू इथे. तुम्ही बघा, हा डायरेक्ट 45 मीटर वर गेलाय, बरोबर, आणि हा पहिला हा इथून 20 मीटर गेला होता, म्हणजे अगोदर हा 20 मीटर वर आहे या लाईनीपासून अशा, बरोबर. 20 प्लस 25 हा पण एक्झॅक्ट एक बघायला गेलं तर 45 मीटरच वर आहे. दोघं एकाच लाईनीत उभे आहेत. जर हा थोडा वर असता तर तो वर पण गेला असता, पण आपण दोघांचं कॅल्क्युलेशन मारलं, हा पण 45 मीटर वर आहे आणि हा पण 45 मीटर वर आहे. आता हे कसे काढले, हे ऑलरेडी आपल्याला 25 माहिती होते. इमॅजिनरी लाईन काढायची, हे 20 मीटर इथे येणार, कारण एवढा भाग आपल्याला भरून घ्यावा लागेल. हा भरून घेतल्यानंतर आपल्याला दिसतंय की विचारलंय काय, पीच्या, म्हणजे हा पी हा मेन हिरो आहे, बरोबर. पीच्या संदर्भात क्यू आता कोठे आहे. दोघे एकाच लाईनीत आहेत. पी हा कुठल्या दिशेला आहे, ह्याच्या क्यू हा पीच्या कोणत्या दिशेला आहे, पूर्व दिशेला आहे. तर क्यू आता कोठे आहे, पूर्व दिशेला, बरोबर. आणि जर समजा ऑप्शन मध्ये किती मीटर लांब आहे, तर आपल्याला बघा ह्याचं पण आपण काढू शकतो, कारण ह्यांच्यात आणि ह्यांच्यात फरक 40 मीटरचाच आहे ना, कारण ऑलरेडी इथून एवढंच फरक होता. पूर्व दिशेला 40 मीटर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा प्रश्न मागच्या वर्षी प्रत्येक बॅचला आला होता. ज्यांना माहिती आहे, ज्यांनी दिलेत एक्झाम, हा क्वेश्चन बघितला असेल. खूप सोपा आहे, मार्क घालू नका. ह्याच्यातलंच तुमचे 2 मार्क फिक्स होणार आहेत, आणि खूप सोपा होता, काय नाही. आणि बऱ्यापैकी बघा, होमवर्क, तुम्हाला होमवर्क देणं गरजेचं आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह करा,
सेम टू सेम आहे, काय नाही बघा. हे पण इथं पण एकाच बिंदू दिले. ठीक आहे, उत्तरेकडेच गेलाय 20 मीटर, पश्चिमेला वळतो आणि 20 मीटर चालतो. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि ह्याच्यामध्ये तुमचं उत्तर पण सांगून देतो, हे उत्तर असणार आहे. हाय असा मी कॉपी केलाय मागच्या वर्षीच्या एक्झाम मधून. तर ह्याच्यात तुमचा मार्क बिलकुल गेला नाही पाहिजे मित्रांनो. खूप सोपं आहे. असे प्रश्न तुम्हाला टीसीएस पॅटर्ननेच विचारतात आणि ह्याच्या बाहेरचा येणार नाही. आणि आला तर मी आहे, त्याच्या आधीच तुमचं ते शिकवून मी पूर्ण करून घेईन. तर बघू आता आपण नेक्स्ट क्वेश्चन. हा तुमचा मी होमवर्क दिला, हा होमवर्क सॉल्व्ह झालाच पाहिजे. आता थोडीशी डिफिकल्टी लेवल आपली वाढली पाहिजे, त्याच्यानुसार मी तुम्हाला आता शिकवणार. ओके, हा कलर छान आहे बघा. सगळ्यात पहिलं, मोहन त्याच्या घराच्या आग्नेयेकडे चालू लागला. ठीक आहे, मी पहिलं काय करणार, मोहनचं घर, तो घर मी इथं घेणार, मोहनचं घर. ठीक आहे, आता तुम्हाला डायरेक्शन माहिती असेल की बघा आता आपली आग्नेय दिशा कुठली आली, इथं आली. कशी काय आली, मी मागाशी सुरुवातीला सांगितलं होतं आग कुठून लागते, खालून आग लागते. आणि पूर्व दिशाचा सूर्य ही आग्नेय, तर ऑफकोर्स आग्नेय एकदम अशी तिरकी येणार. आलं लक्षात तुम्हाला? जसं की कसं सांगू तुम्हाला आता, ही तर पूर्व होती, ही दक्षिण होती आणि तुमची आग्नेय अशी मधून होती. तर ही आग्नेय आपण आता सध्या घेतलेली आहे. तर हिचं डायरेक्शन बघू आता. लागले 10 किलोमीटर धावल्यानंतर त्याने उजवे वळण घेतले. म्हणजे हा एक प्रकारे 10 किलोमीटर चाललेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार. आणि तो 7 किलोमीटर चालला. म्हणजे आता हे सेकंड स्टेटमेंट आपण इथपर्यंत लिहिलं, त्याने उजवे वळण घेतले. आता 10 किलोमीटर चालला आणि त्याच्यानंतर त्याने उजवं घेतलं. मी काय करणार, मी स्वतःला उभं करणार असं. मी बघणार माझी उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती आहे. तर बघा ही माझी ही येते उजवी बाजू, ही वाली, आणि ही येते डावी बाजू. ऑफकोर्स तो कुठल्या दिशेला वळलाय, उजव्या दिशेला वळलाय. तर तो उजव्या दिशेला इकडे येणार, बराबर. आणि तो 7 किलोमीटर चालला. अरे वेड बिड झालंय का रे, बघा ना, पहिलं धावतंय नंतर चालतंय. असं रनिंग मध्ये नाही चालत भावांनो. फॉरेस्ट मध्ये नुसतं पळलं पाहिजे. हे काय धावायला लागलंय, चावायला लागले, काय सांगायचं आता. किती 7 किलोमीटर चाललं. परत पहिलं 10 किलोमीटर पळलं, त्याच्यानंतर 7 किलोमीटर चाललं. डायरेक्ट बघा उजवी म्हटल्यावर तुमची दिशा तिरकीच येणार. जसं इथं तिरकी अॅरो चाललाय, हा पण तिरकाच गेला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे हा कोणत्या दिशेला चाललाय तुम्हाला माहितीच पाहिजे की हा आता सध्या नैऋत्य दिशेला जातोय. एक्झाम्पल, हा नाही तर डायरेक्ट तुम्ही उजवीकडे म्हणलं दक्षिण दिशेला घ्यायचा, असं चूक करू नका. स्टेटमेंट नुसार जावा. नंतर त्याने पुन्हा उजवे वळण घेतले. बापरे, म्हणजे आता माझा बघा प्रॉपर तुम्हाला सांगतो, अॅरो असा आहे. अॅरो तुम्हाला डार्क करून दाखवतो. ही माझी उजवी बाजू, ही माझी डावी बाजू, ही उजवी आणि ही डावी, बराबर. तर डाव्या बाजूला तो कुठे गेलाय, सरळ गेलाय असा. किती किलोमीटर, 14 किलोमीटर गेलाय, बरोबर. 14, इकडे किती होतं, 10 होतं. म्हणजे 14 म्हटलं थोडंफार तर वर जाणार असतो त्याच्या असा, कारण 14 आहे ना, हे 10ला 10 मॅच होते आणि वरती थोडं 4 करू. 14 किलोमीटर म्हणजे डायग्राम जरा सुटसुटीत दिसेल आपली. कापले, पहिलं चाललं नाही तर अंतर, हा काय अंतर कापणार आहे झाला, अगोदर चालतंय पळतंय. नंतर तो घड्याळाच्या दिशेने 45 अंशात वळला. ओके, आता इथं घड्याळाची दिशा आली आहे, हे बघा. आता आपली डायरेक्शन कुठं होती, ही होती. ठीक आहे, ही अशी आपली डायरेक्शन एक्झाम्पल. ठीक आहे, हे आपण असं करायचं. घड्याळाचं जेव्हा आपण क्वेश्चन येईल तेव्हा असं करायचं कधी, हा ओढवायचा. नंतर तो घड्याळाच्या दिशेने 45 अंशात वळला. ठीक आहे, तुम्हाला घड्याळाचा काटा कसा फिरतो माहितीये ना, की जेव्हा घड्याळ असतं तेव्हा तो असा फिरतो. म्हणजे घड्याळाची दिशा कुठून येणार, आपली अशी येणार. ठीक आहे, घड्याळाची विरुद्ध दिशेने असतं तर असं आलं असतं. तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे बघा, आता ही डायग्रामचा हा कोण बघा, ऍक्च्युअल मध्ये असा तिरका आहे आणि हा 90 डिग्री. ठीक आहे, नंतर तो घड्याळाच्या दिशेने 45 अंशात वळला, बराबर. 45 अंश म्हणजे ह्याचं जेव्हा तुम्ही अर्ध करणार तेव्हा 45 अंश होणार, बराबर. म्हणजे एक प्रकारे हे घड्याळाच्या दिशेने फक्त 45 अंश वळलेला आहे. म्हणजे 45 डिग्री होईल आणि हा सरळ जाईल एक्झॅक्ट. जर 90 म्हटलं असतं तर डायरेक्ट तिरका गेला असता.
म्हणजे हा एक्झॅक्ट इथून, आता सध्या हा एक्झॅक्ट इथून हा वरच्या दिशेला जातोय, कारण इथून त्याची 45 डिग्री टर्न झालेली. ही बघा डायग्राम काढली मी इथं, एक्झॅक्ट तुम्हाला डायग्राम पण समजली असेल. तर तो आता कोणत्या दिशेने प्रवास करत आहे, बरोबर. हे बघा दिशा, उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. ही कुठली दिशा आहे वरची? उत्तर. तर याचं उत्तर आन्सर येणार. कन्फ्युज झाले का एवढ्या याच्यातच? अरे भावांनो, असेच प्रश्न येणार तुम्हाला TCS ला. रील्स बघणं सोडून द्या. रील्स मध्ये कसं भावड्या, पटकन भावड्या, आणि ते सांगणार तुम्हाला रील्स. छोटीशी एक रील येते भावांनो, ह्याला म्हणतात गणित. ठीक आहे ना, तुम्ही कधीच पास होऊ शकणार नाही ते रील्स बघून. जर पास झाले, तुमचे बेसिक सॉल्व्ह होणं इम्पॉर्टंट आहे. मी कोणाला ट्रोल करत नाहीये, पण तुम्हाला एक सांगतोय काय, हे जे पटकन भावड्या, कसं मास्तर म्हणेन तसं नाही चालत भावांनो. तुम्हाला हे समजणंच गरजेचं आहे. जर तुम्ही त्यांचे रील्स बघून जर वाटत असेल तुम्ही गणितात लय भारी झाले, मला नाही वाटत तुम्ही कुठली नोकरी काढणार. आणि ज्या पोरांनी रील बघून नोकरी काढली ना, मी माझं शिकवणं सोडून देतो. तुमचे बेसिक समजणं खूप महत्वाचं आहे, आणि ते तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला फक्त पाहिजे शॉर्टकट, आणि जीवनात शॉर्टकट हा रस्ता इतका बेकार आहे ना की तुम्ही कधीच पास होऊ शकणार नाही. ही माझी गोष्ट लक्षात ठेवा. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. आता बघा हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. का मी तुम्हाला सांगतो की सोपा आहे, फक्त जरा डोकं लावलं की सॉल्व्ह होईल. मला खूप आवडतो हा प्रश्न. तर बघा, ऋतू मुस्कानच्या, मी काय म्हटलं होतं पहिल्यापासून, चहा, अरे यार कलर चेंज करू आपण. चहा हा एकदम हिरो आहे, हिरो. ठीक आहे, हा कलर घेऊ. मी काय म्हटलं होतं, चहा हिरो आहे. ठीक आहे, ऋतू मुस्कानच्या उत्तरेकडे उभी आहे. ही स्टेटमेंट नीट वाचा पहिली. मुस्कान हिरो आहे, तर पहिला आपण हिरोचं नाव घेतलं मुस्कान. ठीक आहे, आपण हिरोचं नाव घेतलं मुस्कान. कुठं उभी आहे? उत्तरेकडे. म्हणजे मुस्कान, ऋतू मुस्कानच्या उत्तरेकडे उभी आहे. नीट वाचा, मी म्हटलं पहिलं हे, मग ऋतूला आपण उत्तरेकडे उभं करणार. थोडस कन्फ्युज वाढेल, पण जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार तेव्हा तुमची गणित सॉल्व्ह होणार. ऋतू कुठं उभी आहे? उत्तरेकडे. आता दिशा माहिती नसेल, मी एवढ्या वेळ शिकवतोय, आणि ज्याला अजूनपर्यंत दिशा समजल्या नाहीत, माझं शिकवणं व्यर्थ आहे. रश्मी मुस्कानच्या, ओके, परत हिरो कोण आहे आपली? मुस्कान. रश्मी पूर्वेकडे उभी आहे, म्हणजे मुस्कानची पूर्व दिशा कुठली आहे? ही आहे. तर आपली रश्मी, रश्मी शुक्ला माहिती आहे ना कोण आहे? ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करू शकता, काही इश्यू नाही. ओके, आपला पीसी चालू आहे का नाही बघायला लागतं मला मध्ये आधी. तर बघा, आपला इथंपर्यंत स्टेटमेंट आलं, पूर्वेकडे उभी आहे. त्याच्यानंतर योगेश रश्मीच्या, ओके, यावेळेस नवीन हिरो कोण आहे? रश्मी. योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे उभा आहे. आता बघा, इथं प्रॉब्लेम असा झालाय, आपल्याला माहितीये रश्मीची, जेव्हा रश्मीला आपण इथं पॉइंट म्हणून घेणार, रश्मीची पश्चिम दिशा इकडे आहे, पश्चिम दिशा इथंपर्यंत जाते. पण प्रॉब्लेम असा आहे की आता आपल्याला योगेश कुठे ठेवायचा ते माहिती नाही. तरी आपण काय करू, योगेश भाऊ आपला मुस्कान सोबत पण असू शकतो, मुस्कान नावाच्या पोरीपासून लांब राहावा भावांनो, आता सांगतोय. नाहीतर योगेश इथं पण असू शकतो. योगेश कुठं पण असू शकतो, मुस्कान सोबत पण असू शकतो, आणि एकटा पण असू शकतो. आता योगेशच्या हातात ते मुस्कान सोबत असेल तर पक्का तो मारला जाणार आहे. काही टेन्शन घेऊ नका, त्याला श्रद्धांजली देऊ आपण. योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे उभा आहे. आपलं झालं बघा, योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे आपण उभा केला, दोन्ही ठिकाणी केलाय. आता कुठेही आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही. प्रिया योगेशच्या दक्षिणेकडे उभी आहे. ओके, योगेश आणि प्रियाचं पण काहीतरी आहे. ठीक आहे, यांचं स्टेटमेंट काय म्हणते, योगेश, बघा, योगेशच्या म्हटल्यावर योगेश हा हिरो झालाय, आणि प्रिया म्हणजे आपण योगेशच्या दिशेला टाकणार, कारण च्या म्हटल्यावर त्या दिशेने टाकावं लागतं. तर आपली प्रिया इथं पण येऊ शकते, इथं पण येऊ शकते. दोन्ही पॉसिबिलिटी आहेत. जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा असे किचकट काला होतोच. ऋतूचे स्थान प्रियाच्या उत्तर पूर्वेस आहे. हे जरा काहीतरी इंटरेस्टिंग आला बघा. काय लिहिले, ऋतूचे स्थान प्रियाच्या उत्तर पूर्वेस आहे. ऋतूचे स्थान,
प्रियाच्या च्या कोण आहे, हिरो कोण आहे आपली प्रिया. आता आपली प्रिया इथे हिरो दोन ठिकाणी प्रिया आहे. ती काय म्हणतीये, प्रियाच्या उत्तर पूर्वेस. उत्तर पूर्व दिशा म्हणजे काय असती तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय. उत्तर पूर्व म्हणजे ही झाली आपली उत्तर, हे मी मगाशीच एक्सप्लेन केलं होतं. ही झाली आपली इकडे पूर्व, म्हणजे असं स्टेटमेंट. पण आता आपली जर उत्तर पूर्व म्हणजे प्रिया आणि ऋतू यांची दिशा उत्तर पूर्वेस असेल, जर प्रियाची दिशा ऋतू संघ काढली तरी डायरेक्ट उत्तर दिशा येते. तर म्हणजे योगेश आणि प्रिया इथं बसलेले नाहीयेत, कारण प्रियाची उत्तर पूर्व दिशा, कारण बघा आता तुम्ही जर असं जेव्हा इथं करणार तेव्हा ही उत्तर पूर्व अशी वर जाते. ठीक आहे, म्हणजे प्रिया आणि ऋतू ही स्टेटमेंट आपलं हे होते आणि ह्याला आपल्याला कट करावं लागेल. हे बघा पेज मध्ये असे सारखे कट करावे लागतात तुम्हाला आणि पेज असं घाण होतं, त्याच्यातनं तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हे आता कट करा, असं असं थोडा कसंही करा, दिसलं नाही पाहिजे. तर योगेशच्या संदर्भात मुस्कानचे स्थान काय आहे, तर आता काय विचारले आपल्याला, योगेशच्या संदर्भात मुस्कानचे स्थान काय आहे. मी काय म्हटलं होतं, योगेशच्या म्हणजे हा कोण आहे, च्या म्हणजे आता योगेश हिरो झाला आपला, आणि संदर्भात मुस्कानचे स्थान योगेश आणि मुस्कान. आता आपल्याला बघायचं कुणाचं फक्त स्टेटमेंट, त्या दोघांचंच बघायचं, बाकीचं कुणाचंच बघायचं नाहीये सध्या. हे झालं, योगेश आपला हिरो आहे आणि मुस्कान कुठे आहे, इकडे. योगेश आपला वाचलेला आहे, तिच्या सोबत नाहीये, पण योगेश आणि मुस्कान बघायला गेलं ही त्याच्या पूर्व दिशेला. ठीक आहे, मुस्कान जर वर असती तर उत्तर असती, मुस्कान जर इकडे असती इथे या साईडला तर आग्नेय असते. आता सध्या ती आपली पूर्व दिशेला आहे, ह्याचा आन्सर येईल पूर्व. हा क्वेश्चन मागच्या वर्षी विचारला गेलेला आहे, मी काय असा स्वतः बनवलेला नाहीये ना सोपा म्हणून आणलेला आहे. असेच तुम्हाला टाईपचे क्वेश्चन्स येणार, त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचा प्रॉपर अभ्यास करावा लागेल. आणि जर काही समजलं नसेल तुम्ही मला कमेंट करू शकता की सर तुमची जे शिकवत आहे थोडं फास्ट होते, थोडं हळू शिकवा. पण बघा तुम्हाला अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायला लागणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. वा, ह्याला म्हणतात क्वेश्चन्स भावांनो, ह्याला म्हणतात मजेदार क्वेश्चन्स. सगळ्यात तुम्हाला सांगतो, आता ऍक्च्युअली मला थोडं पेज कमी पडेल कारण मला इथं सॉल्व्ह करायला थोडं मुश्किल होईल, पण आपण थोडं छोट्या पद्धतीने सॉल्व्ह करू. हे बघा, असा क्वेश्चन मोठा बघून घाबरू नका की बाबा हे काय आलं, कारण हे कसं जर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. पण आपल्या फॉरेस्ट भरतीला एवढा टाइम आहे, तुम्ही याला 10 मिनिटं जरी दिले तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि प्रॉपर हे गणित ज्यांनी सॉल्व्ह केलं प्रॉपर, ह्याचं ज्याला उत्तर सुटलं ना तो कधीच फेल होणार नाही, लक्षात ठेवा माझी गोष्ट. आता आपण बघूया, ऍक्च्युअली मला इथूनच सॉल्व्ह करावं लागेल कारण हे खूप मोठं भरेल. बघा सगळ्यात पहिले गेले, अभय त्याच्या घरातून उत्तर दिशेला चालायला सुरुवात करतो. ठीक आहे, मी काय करणार, सगळ्यात पहिलं मी इथं घेतो. ठीक आहे, इथं काय करतो, तो घरातून कुठल्या दिशेला चालायला सुरुवात केली, उत्तर दिशेला. मी ऑलरेडी सांगितलंय, दिशा लिहून घ्या आपल्या सगळ्या. उत्तर इथं असती, पूर्व इथं असती, पश्चिम इथं असती आणि दक्षिण खाली असती, ते तुम्हाला लक्षात पाहिजे. तर तो कुठे किती मीटर गेलाय आपल्यावर, 40 मीटर गेलाय. तर आपण छोटीशी डायग्राम काढू कारण ह्याला जागा पुरणार नाही. 40 मीटर तो वर गेला. ठीक आहे, 40 मीटर चालल्यानंतर तो डावीकडे वळाला. एरो बघा, एरो कुठे, मग माझी उजवी बाजू माझी डावी बाजू बघणार, या साईडला माझी डावी बाजू येते, तर डाव्या बाजूला मी वळणार आणि पुढे 40 मीटर चालणार. तर बऱ्यापैकी बघा माझी डावी बाजू ही येईल आणि माझी 40 मीटर चालल्याची पण हे येईल. ठीक आहे, मी आतापर्यंत इथपर्यंत स्टेटमेंट केलंय. त्यानंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला आणि 30 मीटर चालत गेला. ओके, मी माझा एरो बघितला, ही माझी उजवी बाजू, ही माझी डावी बाजू. ठीक आहे, मग माझी उजवी कुठे येणार, वर येणार, कारण हे तुम्हाला तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. आणि बघा तो वरच्या बाजूला गेला 30 मीटर. ओके, एरो लक्षात ठेवा. मग तो पश्चिमेकडे वळला आणि 100 मीटर चालला. चला 100 मीटर तरी पळायचं तरी व्हावा, 100 मीटर चाललाच कशाला. आता जेव्हा असं येतं इथं इथं मी असं करतो कधी पण, आणि जेव्हा मी असं जेव्हा करतो तेव्हा लक्षात ठेवतो, इथून बघा माझी दिशा काढतो, पूर्व, पश्चिम,
उत्तर. हे तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे, हे मला गरज पडणार नाही कारण मला तर सवय झाली आहे. बघा आता एरो नुसार कुठं सांगितले आपल्याला हे तिन्ही झाकायचे, म्हणजे हा एरो आपला पश्चिम दिशेला जाणार, तर आपल्या एरो नुसार पश्चिम दिशेला 100 मीटरची स्प्रिंट मारलेली आहे पट्ट्याने. ओके, वळला आणि 100 मीटर चालला. त्यानंतर तो त्याच्या डावीकडे वळला आणि 70 मीटर चालत गेला. ठीक आहे, मग मी असं बघणार माझी उजवी बाजू आणि माझी डावी बाजू. तर डाव्या बाजूला म्हणजे खाली येणार. बघा तुम्ही इथं जेव्हा तुम्ही स्वतःला उभं करायचं अशा एरोच्या वेळेस, तेव्हा तुमची उजवी बाजू आणि डावी बाजू, आणि तो किती मीटरवर गेलाय, त्यानंतर तो त्याच्या डावीकडे वळला आणि 70 मीटर चालत गेला. म्हणजे बघा खाली जेव्हा येणार तेव्हा तो 40 आणि 30 70 म्हणजे एक्झॅक्ट ह्याच्या लेवल पर्यंत आलेला आहे तो आतापर्यंत. ठीक आहे, म्हणजे ह्याचं पण कॅल्क्युलेशन पाहिजे. बघा हा वर 40 गेलाय आणि असा 30 गेलाय, म्हणजे टोटल तो 70 मीटरच वर गेला होता. म्हणजे ऍक्च्युअली म्हणजे तेवढाच आतापर्यंत खाली आलाय. थोडंफार ह्याच्यावर पण लक्ष पाहिजे जेणेकरून तुमची गणित प्रॉपर सॉल्व्ह झाली पाहिजे. मग तो त्याच्या डावीकडे वळला आणि 40 मीटर चालत गेला. ठीक आहे, मी अशी अशी केली बाजू माझी, ही आहे डावी आणि ही आहे उजवी. तर डावी बाजू म्हटल्यावर मी इकडं जाणार असं. ठीक आहे, तर ही गेली आपली 40 मीटर. ओके, तेथून तो साला किती चालतोय रे, वैतागलो मी सोडून सोडून. तेथून तो दक्षिणेकडे वळाला आणि 25 मीटर चालत गेला. कोण आहे रे अभय? येडा बोललो असतो आता. एवढा चालतोय, वैताग आला मला. ठीक आहे, दक्षिणेकडे वळाला. ठीक आहे, मी माझा परत हा लोगो बनवला आणि माझ्या दक्षिण दिशा लोगोच्या नुसार अशी जाते. तर मी माझ्या दक्षिण दिशेला खाली आलो आणि किती 25 मीटर. ठीक आहे, 25 मीटर आलो. शेवटी तो पूर्वेकडे वळला आणि त्याच्या गतस्थानावर पोहोचण्यासाठी 100 मीटर चालला. म्हणजे याचं काय म्हणणं आहे की तो शेवटी 100 मीटर चाललाय पूर्व दिशेला, जास्त नाही. गतस्थान बितस्थान लिहिते टेन्शन घेऊ नका, सोप्या भाषेत तेच आहेत. तर किती मीटर बोलले ते? 100 मीटर. ठीक आहे, तर बघा आता पूर्व दिशा कुठं आली आपली, ह्यानुसार आपला लोगो बनवला. तर इकडं तो 100 मीटर जाणार आहे आता. ठीक आहे, 100 मीटर. पण तो आता एक्झॅक्ट कुठं थांबतोय हे लय महत्वाचं आहे. एक्झॅक्ट या पॉईंटच्या खाली थांबतोय का पॉईंटच्या पुढे थांबतोय हे लय महत्वाचं आहे. जसं हा पॉईंट असा काहीतरी असेल आपला. आता आपण थोडं कॅल्क्युलेशन मारू. हे बघा, ही पण बाजू आपली आहे 25 मीटर, कारण ह्यानुसार आपण घेतली. थोडं आपण पेन चेंज करू जेणेकरून तुम्हाला समजेल. ठीक आहे, ही पण बाजू किती आहे? 40 मीटर. कशामुळं? ह्याच्यामुळं. ठीक आहे, तर बघू शकतो. आणि ही एक्झॅक्ट किती बघा, ही ह्या दोघांचं डिस्टन्स किती आहे? 40 मीटर. कारण ह्या लाईन नुसार बघायचं. ही सरळ डिस्टन्स बघितलं तर हा किती आहे? तो 30 मीटर. ठीक आहे, म्हणजे इथून ते इथून तो टोटल किती? 140 मीटर ट्रॅव्हल केलं होतं त्यांनी. कॅल्क्युलेशन इझी आहे, काय नाही. 40 मीटर तर वर लिहित आणि मी भरलेलं आहे जागा. ठीक आहे, तर ऍक्च्युली हा 40 मीटर होता आणि ह्याच्या पुढे परत तो 100 मीटर गेला. म्हणजे ह्यांचा आणि ह्यांचं डिस्टन्स मॅच करते. म्हणजे हा याच्या पॉईंट खालीच आलेला आहे, बाकी तो पुढं नाही गेला ना मागं नाही थांबला. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे एक्झॅक्ट तो ह्याच्या पॉईंटच्या खालीच आलेला आहे. तो सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? मी म्हटलं होतं सुरुवातीच्या म्हणजे हिरो. ठीक आहे, तर त्यांनी सुरुवातीचा पॉईंट कुठला होता? हा. तर ह्याच्या कोणत्या दिशेला आहे? मी ऑलरेडी सांगितलं होतं, जेव्हा पॉईंट असणार तेव्हा तो कुठली दिशा असणार? दक्षिण. ओके, आपल्या उत्तरात दक्षिण आहे, दोन्हीकडे दक्षिण आहे. पण तो आता किती मीटर अंतरावर आहे हे बघा. हे जे अंतर आहे बघा, ते 25 मीटर अंतर आहे. ठीक आहे, बरोबर, कारण तो 25 मीटर अंतरावर आहे. कारण हे 25 मीटरच एवढं कव्हर अप झालेलं आहे. तर हा 25 मीटर दक्षिणेकडे ह्याचं तुम्हाला उत्तर भेटून जाईल. याचं एक्झॅक्ट उत्तर हे आहे. ठीक आहे, तुम्हाला याचा आन्सर भेटलं. आता सगळ्यात एक तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो. ह्याच्यात मी
छोटीशी मुद्दा म्हणून चूक केली आहे का नाही केली ते तुम्ही चेक करा. ह्याचा डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट मारायचे आणि ह्याचा डिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. ज्यांनी हा प्रॉपर कॅल्क्युलेट करून सांगितलं, मी जे उत्तर सांगितलंय ते बरोबर आहे का नाही आहे ते तुम्ही कमेंट करा. ह्याने समजेल की तुमचा अभ्यास किती चांगला झालाय. कारण तुमची इकडची लाईन आणि इकडची पण लाईन मॅच होणं इम्पॉर्टंट आहे. चला आता अजून एक तुम्हाला सांगतो की लय मुलांचा डाऊट असेल की सर समजा आता हा जो एक्झॅक्ट ह्या पॉइंट खाली आला नसता, समजा हा पॉइंट खाली एक्झॅक्ट आला नसता आणि हा चुकून इथं थांबला असता, ठीक आहे. तेव्हा बघा त्यांनी काय विचारलं असतं की या पॉइंट पासून याचा फरक किती, तेव्हा काय झाला असता, असा ट्रायंगल तयार झाला असता एक प्रकारे, ठीक आहे. आणि जी पण काय असेल, मी तुम्हाला ट्रायंगलचं सांगितलेलंच की जेव्हा ट्रायंगल तयार होतो असा होऊ शकतं असं, तेव्हा पायथागोरस थेरम येईल, तेव्हा ट्रिपलेट येऊ शकतो असा 3 4 5, तेव्हा एक खोडून तुमचा आन्सर भेटेल. अशी पण कंडिशन येऊ शकते, त्याच्यासाठी पण तुम्ही तयार राहावा. हा पॉइंट खाली आला ह्याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक वेळेस येईल, कधी महाग आला की तो ट्रायंगल तयार होईल आणि तो तुम्हाला सॉल्व्ह करायचे. बऱ्यापैकी थोडस गिजमिट करा झाला असेल आणि ह्याची प्रॉपर डायग्राम आहे. मी तुम्हाला डायग्राम का देतोय, जेणेकरून तुम्हाला सॉल्व्ह होतील. आता अजून एक क्वेश्चन बघूया. हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, डोक्याच्या बाहेरून जाणार. मला पण माहिती आहे की इथं हे मी काय कोणी चांगल्या पद्धतीने शिकवणं खूप अवघड आहे, तरी पण बघूया आपण. राम त्याच्या घरापासून 10 किलोमीटर पश्चिमेला चालतो, ठीक आहे. बघा हे राम आहे. राम त्याच्या घराच्या पश्चिमेला, तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की पूर्व पश्चिम कुठं असते, ही पूर्व ही पश्चिम, ही डायग्राम निघलीच पाहिजे. त्याच्यानंतर पश्चिम दिशा इकडे आली, 10 किलोमीटर चालतो, ठीक आहे. लिहिला आम्ही मस्तपैकी 10 किलोमीटर. नंतर उजवीकडे 90 अंशात वळतो. उजवी बाजू कोणती आहे, वर आहे. डावी बाजू कोणती आहे, खाली आहे, ठीक आहे. तर बघा हे तुम्हाला समजलं पाहिजे, माझी उजवी बाजू कुठं आली, वर आली, डावी बाजू खाली. तुम्हाला इथं इमॅजिनरी थांबवायच्या लाईनीवरती, जेणेकरून तुमचा हा प्रश्न चुकणार नाही. चालतो आणि 90 डिग्री म्हटल्यावर तुम्हाला एक सांगतो असं वर होणार, ठीक आहे. लक्षात ठेवा, मी पहिल्यापासून सांगितले जेव्हा पण कधी 90 डिग्री असेल तेव्हा हा अँगल तयार झाला पाहिजे. जर त्यांनी 45 डिग्री बोलला असता डायरेक्ट तो असा झाला असता आडवा, आणि जर तो 180 बोलला असता डायरेक्ट सरळ झाला असता. ते तुम्हाला डिग्री काढता आल्या पाहिजेत. आणि डिग्रीसाठी मी थोडस एक्सप्लेनेशन पण देतो, जेणेकरून तुम्हाला समजेल. कारण हा प्रश्न तुमच्या डोक्याच्या वरून जाईल, पण आता 90 डिग्री जर तुम्हाला समजला असेल, नंतर उजवीकडे 90 अंश वळतो, हे आपलं आतापर्यंत झालं. आणि 3 किलोमीटर चालतो, हा वळालाय आणि 3 किलोमीटर चाललाय, ठीक आहे. आता सगळ्यात कोडं पडणारा प्रश्न येईल तुम्हाला. हे इथपर्यंत झालं आपलं, इझी होतं, काहीच अवघड नव्हतं. हा सरळ गेला 90 डिग्री आणि 3 किलोमीटर 10 किलोमीटर. पण त्याच्या उजवीकडे 225 अंश वळतो. लक्षात ठेवा, 3 किलोमीटर चाललाय, समजा आपलं इथपर्यंत चालला 3 किलोमीटर, इथं डायरेक्शन काढायची. अंश आला की असं समजलं पाहिजे, तुम्हाला असं करून करायचं. 225 अंश वळतो. आता उजवीकडे म्हटल्यावर काय करावं लागेल, उजवीकडे म्हटल्यावर ह्याची उजवी दिशा ही आली. पण लक्षात ठेवा की जेव्हा पण तो आता सरळ दिशेला आहे, एक्झाम्पल याचं तोंड इथं आहे, तर आपली तुम्हाला माहिती आहे ही किती दिशा आहे, ही 90 झाली, बरोबर. ही किती झाली, 90 झाली. 90 आणि 90 किती झाले, 180. आणि ह्याचे अर्धे घ्यायला लागतील आपल्याला, हे किती होतील, 45. म्हणजे तो असा फिरणार आणि तो डायरेक्ट असा जाणार आहे सध्या. का सांगतो बघा, 90 प्लस 90 प्लस 45. तुम्ही जेव्हा हे करणार तेव्हा तुम्हाला 225 अंश भेटेल. आता जर समजा इथं एक 225च्या ऐवजी एक्झाम्पल, की 225च्या ऐवजी समजा 270 असतं, तर आपण तुम्हाला सांगतो काय केलं असतं, 90 90 आणि हा पण पूर्ण कितीचा असतो, 90चा असतो, तर तो डायरेक्ट असा सरळ गेला असता. म्हणजे एक एक्झाम्पल तुम्हाला देतो की हा 90 90 180, हा 45 हा 90 वर गेला असता तर हा सरळ गेला असता. पण 225 आहे म्हणून तो अर्ध्यातने गेला. जर 180 असतं तर सरळ खाली आला असता. हे तुम्हाला थोडं शिकावं लागेल. मला माहिती आहे की ह्या एक्सपिरियन्स मधून तुमच्या काहीच समजलेलं नाहीये. प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला हे डाऊट समजेल. प्रॅक्टिस शिवाय ह्याचं सोल्युशन काहीच नाहीये.
हा चला, हा तिकडे गेला आणि त्याच्यानंतर काय सांगितलंय, नंतर तो त्याच्या स्थिती न बदलता 5 किलोमीटर चालतो. ठीक आहे, 5 किलोमीटर चालतो. त्यांनी जी स्टेटमेंट लिहिलं आपण तेच लिहितोय. मग तो त्याच्या डावीकडे 90 अंश वळतो. उजवी म्हणजे डावी. ठीक आहे. आता बघा इथं पण तोच अँगल तयार होणार जो इथं मी केला होता असा, आणि हा अँगल होईल 90. ठीक आहे, वळतो. ठीक आहे, दंश वळतो. आतापर्यंत एवढं लिहिलंय. तर तो कोणत्या दिशेत समूज आहे? तुम्हाला बऱ्यापैकी बघा दिशा माहिती असेल. आता हा कोणत्या दिशेला आहे आपल्याला काढायला वेळ लागणार नाही. बघा या दिशेने गेलेला आहे तो, आणि ही दिशा त्याची आग्नेय दिशा येते. अवघा मी तुम्हाला सांगतोय काय, की जे पोलीस भरती शिकवलं जातं, युट्यूबला शिकवलं जातं, ते खूप बेसिक लेवल असती. हीच लेवल तुम्हाला शिकावी लागेल. अशी प्रॅक्टिस करणार तेव्हा तुमचं सिलेक्शन होईल. जेव्हा तुम्हाला पेपरमध्ये बेसिक छोटे छोटे प्रश्न शिकवून एंटरटेन करतात युट्यूबची लोक, तेव्हा तुमचं नाही होणार काय. बघा हा प्रश्न पण खूप चांगला आणि सोपा आहे, एवढा अवघड नाहीये. तरी आपण ह्याच्याबद्दल थोडंसं घेऊ. सन मी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली. ठीक आहे, बघा आपल्याला स्टेटमेंट काय लिहिते, कलर चेंज करू आपण. सन मी शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली. ती प्रथम पश्चिमेकडे 100 मीटर चालत गेली. ठीक आहे, तर आपण काय करूया की बघा इथं असं लिहू, काय होतं नाव तिचं, सनम तेरी कसम. पिक्चर बघितलाय का रे भावांनो? मस्त आहे का नाही? सनम तेरी कसम. ठीक आहे, निघाली की प्रथम पश्चिमेकडे वळाली. ओके, दिशा बघायची आहे. दिशाचं आपल्याला सूत्र माहिती आहे. असं घेतलं, पूर्व घेतलं, पश्चिम घेतलं. ठीक आहे, पश्चिमेकडे वळाली. किती मीटर? 100 मीटर. ठीक आहे, नंतर ती तिच्या उजवीकडे वळाली. सनमबाई कुठं चालली उजवीकडं? उजवी डावी. तुम्हाला समजते ना, वरची साईड उजवी म्हणजे इथे मी थांबवले, ती येणार आपली उजवी बाजू. तर ती किती मीटर गेली उजवीकडं? 50 मीटर. चालल्यानंतर ती तिच्या उजवीकडे वळाली. ठीक आहे, 50 मीटर चालल्यानंतर पहिलं परत उजवीकडे वळवलं आणि परत तिला उजवीकडे वळवलं आणि 100 मीटर चालत गेली. आता स्टेटमेंट नुसारच लिहितोय आपण, काय बाहेरच लिहित नाहीये. बघा आता तुम्हाला सांगतो, जी सनम होती ती आली, परत इथून परत 100 मीटर गेली. मला हेच समजत नाही हा पट्टा ती कशा पायी गेली, जागेवर डायरेक्ट आकाशाच्या ना पाहिजे. जाऊन दे, आता सनमची मर्जी. आय थिंक तिच्या फ्रेंडला भेटायला गेली असेल असं आपण गेस करू शकतो. कारण 100 मीटर गेली, परत 100 मीटर आली, देव जाणो कशाला गेली होती, आणि 100 मीटर चालत गेली. ठीक आहे, आपण इथपर्यंत लिहिलंय. आता उजवी दिशा कशी, मी तुम्हाला सांगितलं होतं की डायरेक्शन बघा, माझी ही उजवी दिशा आणि ही डावी दिशा. ही लक्षात ठेवा, ही उजवी आहे आणि ही डावी. ठीक आहे, नंतर ती उत्तरेकडे वळाली. ओके, माझा हा ऍक्च्युली हा लोगो तयार होईल. बघा ही असं. ठीक आहे, इथून मी दिशा बघणार, माझी माझी वरची दिशा कुठली आहे? उत्तर आहे. तर मग उत्तरेकडे वळाली. ठीक आहे, नंतर ती तिच्या उत्तरेकडे वळाली 50 मीटर. ठीक आहे, 50 मीटर वळाली. काही असं हे नाहीये. शेवटी ती तिच्या डावीकडे वळाली 100 मीटर चालून. ठीक आहे, मग माझी उजवी बाजू, माझी डावी बाजू. कारण असं सरळ आहे ना, माझा एरो सरळ आहे, तर माझं तोंड असं राहणार. मग उजवी, माझी डावी, आणि ती डावीकडे परत गेली 100 मीटर. ठीक आहे, आणि पोचली. ओके, शाळेत पोचली. बाप रे, शाळेत पोचण्यासाठी अशी 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 फिरून गेली पोरगी. वा रे वा सनम, कैसा होगा तेरा. ती तिच्या शाळेपासून तिच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? ठीक आहे, आता आपल्याला काय दिशाच विचारली, कोणापासून? तिच्या शाळेपासून तिचे. आता आपल्याला बघा तिच्या घरापासून नाही विचारलं, तिच्या शाळेपासून कोणत्या दिशेला घर आहे असं आपल्याला एक्झॅक्ट विचारलंय. आणि जेव्हा तुम्ही डायरेक्शन नुसार काढणार, ठीक आहे, तिच्या शाळेपासून तिचे घर कोणत्या दिशेला आहे, तर ती दिशा आपल्याला भेटेल वायव्य दिशा. ठीक आहे, बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल की की शाळेपासून तिचे घर कोणत्या दिशेला आहे, आणि हे डायरेक्शन आपल्याला प्रॉपर असं चार्ट बनवूनच
आग्नेय वायव्य, कारण वायव्य दिशेला इथे येते बघा तुम्ही. जेव्हा पण कधी अशी जेव्हा ही करणार ह्या दिशेला बघू शकता शाळा आपली वायव्य दिशेला आहे. हे बघा मी तुम्हाला बऱ्यापैकी मला माहिती आहे तुम्हाला समजलं नाही काय डोक्याच्या वरून क्वेश्चन्स गेले असतील. ठीक आहे आपण त्याच्यावर पण चर्चा करूया. कारण आता बऱ्यापैकी मी सिलेबस तुमचा डायरेक्शनचा हे क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्क देणार आहे. प्लीज हा होमवर्क मी जे दिलेत ते सॉल्व्ह झाले पाहिजे. ह्याचं उत्तर आहे कारण मी सोप्या पद्धतीचा क्वेश्चन आहे, काय हार्ड क्वेश्चन नाही हा. आता बघूया आपण थोडस इम्पॉर्टंट की आपल्याला काय काय करायचं अजून. ठीक आहे सध्या प्रॉब्लेम असा झालाय भावांनो की माझ्या चॅनलचं नाव हे माझ्या व्हिडिओ खूप कॉपी करून टाकत आहे. टाकून दे त्याचा प्रॉब्लेम नाहीये, पण एकाचं बघितलं की स्कॅनर घेऊन विकत आहेत तेच सिरीज 500 रुपयाने. पण तुम्ही बळी पडू नका. आपला हाच चॅनल आहे, नाव लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट ठेवा. जोपर्यंत माझ्याशी प्रॉपर बोलणं होत नाही तोपर्यंत अशी कोणाला पैसे देऊ नका, कारण आपण त्यांना काही करू शकत नाही. टेलिग्राम चॅनल मी नाव चेंज केलंय, रविराज देसाई. आता सध्या 2181 सबस्क्रायबर आहेत. ह्याच्यामध्ये तुमचा ऑल PYQ टाकलेला आहे. टेस्ट सिरीजच्या लिंका पण ह्याच्यात येणार. पुढे जाऊन पुस्तकांचे PDF पण मी ह्याच्यात टाकणार आहे. जे तुम्हाला फ्री डाटा पाहिजे इथं भेटत जाईल, हळूहळू येईल, लगेच मागू नका. खूप कामं राहिलीत आपली, त्याच्यामुळे तुम्ही या 2 गोष्टीला लक्षात ठेवा. आणि टेस्ट सिरीजचं माहिती नसेल तर तुम्हाला मी सांगून देतो की बघा टेस्ट सिरीजची प्राइस मी फक्त आणि फक्त 50 रुपये ठेवली आहे. ठीक आहे व्हॉट्सअपला डायरेक्ट हाय करा, तुम्हाला सगळी डिटेल पाठवली जाईल. जोपर्यंत रविराज बाळासाहेब देसाई या स्कॅनरला पैसे जात नाही तोपर्यंत तो माझा स्कॅनर नाही असं समजून जावा. या नंबरवर काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला सांगतो की जेव्हा पण तुम्ही पेमेंट झाला समजा तुमचा, तुम्हाला मी काय देणार, समजा एक्झाम्पल दिली, मी युजर आयडी देईन ती कॅपिटल असेल, रवी म्हणून टाकली समजा, त्याचा पासवर्ड देईन 5552 पासवर्ड. तेव्हा मग तुम्हाला असा मेसेज येणार स्टार्ट टेस्ट करा. मग त्याच्यानंतर तुम्हाला टोटल मी असे 60 प्रश्न असणार त्याच्यामध्ये. अवघा ते सिरीज खूप असतात. फक्त फॉरेस्ट गार्डसाठी माझ्याकडे लावू शकता, बाकीची मी गॅरंटी देणार नाही, कारण मी खूप विचार करून बनवतोय स्वतः. त्याच्यामध्ये ओल्ड क्वेश्चन करून घेणार. आता लय जणांचं आहे की सर आम्हाला एकच टेस्ट भेटणार का. बघा तुम्हाला ह्याचं पण मी क्लिअर करून देतो की किती टेस्ट भेटणार. बघा आपली 1 सप्टेंबर पासून हे चालू करतोय. प्रत्येक संडेला एक्झाम होणार. रविवारी रोज घेऊन फायदा नाही, पोरं सोडवत नाही. प्रत्येक रविवारी एक्झाम होणार. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. समजा तुमची ऍड आली फॉरेस्ट गार्डची, तेव्हा डेली टेस्ट हीच घेणार. किती रुपयात? 50 रुपये. लय फी नाही ठेवलेली, खूप कमी आहे. आणि पुढे जाऊन मी तुम्हाला ह्याची पण गॅरंटी देतो, जेव्हा फॉरेस्ट गार्डची भरती ह्याची प्राइस 100% वाढवली जाणार. कारण असं असतं आंब्याच्या सीझन नुसार आंब्याचा रेट वाढतो, तसं टेस्ट सिरीजचा सुद्धा रेट वाढणार. आता बघा तुम्हाला एक सांगतो की बऱ्यापैकी एक छोटी गोष्ट सांगतो, एक तुमचा मित्र म्हणून, की काय होतं माहितीये का, तुम्हाला इन्स्टाला तुम्ही रील बघता, मी तुम्हाला एक सांगतो एक छोटीशी गोष्ट की काय असतं माहितीये का, जसं की तुम्हाला एखादं सम देतात नाही का, म्हणजे ट्रिक नुसार ट्रिक असतात. तुम्हाला सांगतो की जसं की समजा 5 माणसे 10 दिवसात काम करतात, तर 10 माणसे किती दिवसात काम करणार, तेव्हा छोटीशी अशी ट्रिक देणार, अशी करून आणि सॉल्व्ह करून देणार 2 मिनिटांमध्ये. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन असतो बघा, x² + 1/x² = 3. आणि आता ट्रिक आली, फक्त त्यात +2 ऍड करा. ज्या तुम्ही ट्रिकने सॉल्व्ह करणार ना ते तुमच्या काहीच कामाचं नाहीये. तुम्हाला मेन म्हणजे बेसिक समजणं गरजेचं आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की अशा रील स्टारला तुम्ही फॉलो करू नका, जे तुम्हाला एका मिनिटात सम सोडवून देतील. तुम्हाला प्रॉपर त्याचा व्हिडिओ बघून ते आलं कसं, ते 2 आले कसे. आता हा जो क्वेश्चन आहे ना, तो a + b² च्या फॉर्म्युलेने सॉल्व्ह होतो ऍक्च्युअल मध्ये. पण ते काय सांगतात +2 ऍड करा. पण ते +2 का आले, कशा पाय आले, त्याच्यामुळे तुम्ही रील्स मधनं अभ्यास करणं बंद करा आणि प्रॉपर एखादं लेक्चर बघायचं. जसं असं आपण डायरेक्शनचं बघितलं, डायरेक्शनचा कोणताही प्रश्न आडला की तुम्ही मला डायरेक्ट टेक्स्ट करा, मी पुढच्या टॉपिक मध्ये ट्राय करेन क्लिअर करून घ्यायचं. आणि इंग्लिशचा लेक्चर येत्या 2 दिवसात अपलोड होणार आहे. इंग्लिशची पण चालू करतोय, त्यानंतर मराठी पण चालू होईल.
आणि अजून कोणताही डाऊट असेल तुम्ही मला प्रॉपर म्हणजे कमेंट मध्ये लिहू शकता. आणि आजचा लेक्चर कसा वाटला तुम्ही प्रॉपर मला आज कमेंट करा. आणि धन्यवाद भावांनो. जय महाराष्ट्र.